नमस्ते मित्रांनो, तुम्ही बघत आहात डिजिटल मराठी लेक्चर आणि आपण बघत आहोत मराठी व्याकरण संधी आणि संधीचे प्रकार. संधी म्हणजे काय बघूया. तर चला संधी. खालील वाक्य वाचा. वाक्य बघा काय दिलेले आहे. पहिलं वाक्य दिले सूर्य उदय झाला आणि दुसरं वाक्य दिलेलं आहे आम्ही विद्यार्थी आहोत. हे दोन्ही वाक्य बघा आणि अधोरेखित केलेले शब्द बघा. आपण अधोरेखित केलेले शब्द असे वाचतो का किंवा असे लिहितो का आपण? तर लिहित नाही आपण. अधोरेखित शब्द आपण असे लिहितो का? तर उत्तर आहे नाही. मग कसे लिहितो? आपण नेहमी सूर्योदय आणि विद्यार्थी असे लिहितो. म्हणजे आपण काय केलेलं बघा, सूर्य हे पहिले शब्द आहे आणि उदय हे दुसरे शब्द आहे. तर पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण म्हणजे य आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकात मिसळलेले आहेत. एकमेकात मिसळलेले आहेत आणि शब्द बनतो सूर्योदय. तसेच विद्यार्थी, विद्यार्थी दोन शब्द आहेत. त्यातील द्या आणि अ शब्द दोघे एकमेकात मिसळलेले आहेत. त्यामुळे शब्द बनतो विद्यार्थी. म्हणजे आपण काय केलेलं बघा, शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकांमध्ये मिसळून एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र येण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात. तर संधी म्हणजे काय माहिती पडलं तुम्हाला? दोन शब्द एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्या प्रक्रियेला आपण संधी असे म्हणतो. आता संधीचे प्रकार किती आहेत बघूया आपण. संधी म्हणजे सांधणे, जोडणे होय. संधी म्हणजे काय? एकत्र जोडणे किंवा सांधणे. संधीचे एकूण 3 प्रकार आहेत. कुठले कुठले बघूया. स्वर संधी, दुसरं आहे व्यंजन संधी आणि तिसरं आहे विसर्ग संधी. तर स्वर संधी म्हणजे काय? दोन स्वर एकत्र आल्यानंतर बनणारा शब्द किंवा दोन शब्द एकत्र जोडल्यानंतर बनणारे शब्द. व्यंजन म्हणजे काय? दोन व्यंजन एकत्र आल्यानंतर बनणारे शब्द. आणि विसर्ग म्हणजे काय? विसर्ग हा आपण शिकलेला आहा हा एक विसर्ग आहे. आणि आहा हे काय? स्वरादी आहे. त्यातली आहा हे विसर्ग आहे आणि तो जेव्हा एखाद्या स्वरात किंवा व्यंजनात मिसळतो तेव्हा त्याला काय म्हणतात? विसर्ग संधी असे म्हणतात. स्वर माहिती असेल तुम्हाला, अ पासून आहा पर्यंत. अ पासून आहा पर्यंत स्वर आहेत. त्यातील आणि आहा स्वरात आहेत. एकूण 12 स्वर आहेत. तसेच व्यंजन क पासून ज्ञ पर्यंत, क ख ग पासून ज्ञ पर्यंत काय आहेत? ते व्यंजन आहेत. आता बघूया आपण स्वर संधी म्हणजे काय. स्वर संधी एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडलेले असतील तर त्यांना स्वर संधी असे म्हणतात. किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वर संधी असे म्हणतात. आपण उदाहरणे बघूया. उदाहरणांना समजून घेऊया. कवी अधिकेश्वर, कवी अधिकेश्वर काय बनेल? कवीश्वर. बरोबर. यामध्ये काय आलं? कवी एक शब्द आहे आणि ईश्वर एक शब्द आहे. कवी म्हणते कवी बोलताना काय येतो बघा, वी बोला तर ईचा उच्चार होतो बघा, ईचा उच्चार होतो. आणि ईश्वर मध्ये पण पहिला ई आहे. म्हणजे बघा, ई प्लस ई काय होतो? ई होतो. ई प्लस ई कवी मधला एक ई तोही स्वर आहे आणि ईश्वर मधला एक ई तोही स्वर आहे. दोन्ही स्वर जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा ई तयार होतो आणि शब्द तयार होतो कवीश्वर. बघा, कवीश्वर शब्द तयार होतो. म्हणजे ई आणि वी आणि ई म्हणजे ई आणि ई स्वर आहेत बघा. वी मध्ये एक ई स्वर आहे, तो ई मध्ये मिळाला त्यामुळे ई तयार झाला आणि वी दोघांपासून वी हा तयार झाला आणि वी हा दुसरा आहे बघा. कवी मधला वी हा पहिला आहे तर कवीश्वर मधला ई हा दुसरा आहे. बघा उदाहरणार्थ बघा, आणखी एक उदाहरण बघूया आपण. सूर्य अधिक अस्त काय होईल? शब्द सूर्यास्त शब्द होईल. सूर्यास्त शब्द होईल. बरोबर आहे. तर य मध्ये काय आलेलं आहे? य म्हणजे अ आलेला आहे आणि अस्त मध्ये अ आले. अ अधिक आ होतो म्हणून तयार काय शब्द झालेले? सूर्यास्त शब्द तयार झालेले. आता आपण काही जोड शब्द बघूया. त्यातील आपल्याला संधी करून बघूया, त्याची संधी करून बघूया. बघा,
य पासून हा दोन्ही एकत्र मिळाले, त्यापासून आ तयार झाले, त्यापासून शब्द तयार झाले सूर्यास्त. समजून घ्या. बघा आपण उदाहरणे काय बघूया आपण. हा चला. गुरुपदेश बरोबर गुरु अधिक उपदेश. गुरु अधिक उपदेश. संधी करूया, शब्दांची संधी करूया. गुरुपदेश तुम्हाला शब्द दिले असेल, तुम्ही कसे लिहिलाल? संधी करायला सांगितली तर तुम्ही कसे लिहाल? गुरु अधिक उपदेश. बरोबर आहे. दुसरं बघूया. चंद्रोदय. चंद्र अधिक उदय. चंद्र अधिक उदय म्हणजे द्र आणि उ. द्र मधला अ आणि उ जेव्हा एकत्र बनतात तेव्हा शब्द काय होतो? द्रो तयार होतो. द्रो हा काय होता? व्यंजन स्वर तयार होतो आणि त्यापासून शब्द म्हणतो चंद्रोदय. तिसरा शब्द बघूया. महर्षी. महर्षी बरोबर महा अधिक ऋषी. यामध्ये काय झालंय? महा आ आणि रू हे एकत्र मिसळले. आ बघा, महातला आ काय? स्वर आहे. स्वर आणि रू हा पण स्वर आहे. रू आणि आ एकत्र मिळून काय तयार झालेलं आहे? महर्षी शब्द तयार झाले. समजून घ्या. बघा, प्रत्येक, प्रति अधिक एक, प्रति ई अधिक ए काय तयार झालंय? ते. बरोबर. ई अधिक ए ते तयार झाले आणि शब्द झालेल्या प्रत्येकाचा संधी काय? तर प्रति अधिक एक म्हणजेच प्रत्येक. बरोबर आहे. अशा रीतीने स्वर संधी तयार करता येते. आता स्वर संधीचे पण प्रकार आहेत, ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये शिकू. पहिले आपण व्यंजन संधी शिकू. त्याचे उपप्रकार आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूया. तर व्यंजन संधी म्हणजे काय बघूया. एकमेकांशेजारी येणाऱ्या वर्णांपैकी दोन्ही व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर तेव्हा व्यंजन संधी होते. म्हणजे काय दिलेले बघा, दोन व्यंजने एकत्र मिळतात किंवा एक स्वर आणि एक व्यंजन आणि एक स्वर जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा ती संधी होते, व्यंजन संधी होते. उदाहरणे बघूया आपण. सत जन. आता सत मधला बघा सज्जन शब्द तयार होईल. आता त आणि ज एकत्र आल्याने ज हा शब्द तयार होतो. तो अधिक ज मिळून ज हा शब्द तयार होतो. बघा, हा तो सत मधला तो आणि जन मधला जो हे दोन्ही काय आहेत? व्यंजन आहेत आणि व्यंजन एकत्र दोन्ही आल्यानंतर जो हा शब्द तयार झाले. त्याच्यापासून सज्जन हा शब्द तयार झालेला आहे. सत अधिक जन बरोबर सज्जन. दुसरे एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ चित्त अधिक आनंद शब्द काय होईल? चिदानंद. त्यामध्ये बघा तो आणि आ. तो काय? व्यंजन आहे. आ काय? स्वर आहे. व्यंजन अधिक स्वर म्हणून काय तयार होतो? त्याच्यापासून व्यंजन संधी तयार होते. बघा, तो अधिक आ याच्यापासून तयार काय शब्द? दहा शब्द तयार झाले. काय शब्द तयार झाले? 10 शब्द तयार झाले. आणि आपण शब्द काय लिहिणार? चिदानंद. तर तुम्हाला चिदानंद हा शब्द दिला असेल, तुम्हाला संधी करायला सांगेल, तर कशी करणार तुम्ही? चित्त अधिक आनंद असा शब्द तुम्हाला संधी लिहायला लागेल. काही उदाहरणं बघूया आपण. बघा, यातील त आणि आ एकत्र आल्याने 10 हा शब्द तयार होतो आणि त्यातून शब्द काय बनतो? चिदानंद शब्द बनतो. उदाहरणार्थ बघा, गुरुपदेश. गुरु अधिक उपदेश. दुसरा शब्द बघा, सदाचार. सत अधिक आचार. सदिच्छा. सत अधिक इच्छा. आणि जगन्नाथ. जगत अधिक नाथ. यामध्ये बघा तुम्ही, तर गुरु अधिक उपदेश मध्ये दोन्ही व्यंजन आहेत, ते व्यंजन संधी तयार झालेली आहे. व्यंजन पासून व्यंजन संधी तयार झालेली आहे. आता दुसरा शब्द बघाल तर सत अधिक आचार मध्ये तो आणि आ हे शब्द एकत्र आलेले आहेत. तर तो काय? व्यंजन आहे. आ काय? स्वर आहे. स्वर आणि व्यंजन एकत्र आलेले आहेत, त्यापासून काय शब्द तयार झालाय? सदाचार हा शब्द तयार झालाय. बरोबर. तो आणि आ अधिक आ त्याच्यापासून 10 शब्द तयार झाले, त्याच्यापासून सदाचार हा
शब्द तयार झाले. सदिच्छा बघा, जगन्नाथ बघा, अशा रीतीने व्यंजन संधी आपल्याला करता येते. आता शेवटचं बघूया विसर्ग संधी. विसर्ग म्हणजे काय? आहा आपण जे बोलतो, जे स्वरादीमध्ये आहा आहे ते विसर्ग आहे, लक्षात ठेवा. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो तेव्हा त्याला विसर्ग संधी असे म्हणतात. तर त्यातील बघा दोन शब्दामधील पहिलं काय असणार, तर विसर्ग असणार. दुसरं काय असणार, वर्ण किंवा स्वर असणार. याच्यापासून जेव्हा शब्द तयार होतो तो विसर्ग संधी असतो. तो काय शब्द असतो, विसर्ग संधी असतो. आपण एक उदाहरण घेऊया बघा, तुम्हाला समजेल लगेच. मन अधिक रंजन, मनः अधिक रंजन. मग कसे लिहिणार, मनोरंजन. तर न बघा यातात आहा हा आहा हा विसर्ग आलेला आहे, र है वर्ण आहे. तर व्यंजन विसर्ग अधिक व्यंजन बरोबर विसर्ग संधी होते. किंवा दुसरं कुठलं आहे, विसर्ग अधिक स्वर मिळून विसर्ग संधी तयार होते. यामध्ये बघा न आणि र पासून नो तयार झालेले, र आणि न पासून काय तयार झालेलं आहे, नो तयार झालेला आहे. नो हा शब्द तयार झालाय. न म्हणजे न मध्ये काय बघा, न अधिक अ पण आहे, न अधिक अ आणि हा विसर्ग आहे. आणि र मध्ये र अधिक अ हा अनुस्वार आहे. एक विसर्ग आणि एक अनुसार मिळून काय तयार झालेला आहे, नो हा शब्द तयार झालाय. बरोबर आहे, समजलं तुम्हाला. विसर्ग अधिक असे म्हणजे जे र आहे हे वर्ण इथे एकत्र आले व मनोरंजन असा जोड शब्द तयार झालेला आहे. त्यामध्ये विसर्ग आणि एक वर्ण मिळून काय तयार झालेलं आहे, जोड शब्द तयार झालाय, तो म्हणजे मनोरंजन. बरं, काय उदाहरणे आपण घेऊया. यशोधन, यश यश अधिक धन, मनोरथ मन अधिक रथ, अधो वदन, अधोह अधिक वदन. आणि शेवटचं आहे बघा तेजो निधी, तेज अधिक निधी. अशा रीतीने तुम्हाला संधी विचारतील, संधी कोणती आहे ती विचारतील किंवा संधी करायला सांगतील. बरोबर आहे. याच्या डिटेलमध्ये आपण जाऊ. याच्यात उपप्रकार पण आहेत, तिन्ही संधींचे उपप्रकार आहेत, ते आपण जाणून घेऊ, शिकू. तुम्हाला हे एकदा समजले नसेल तर पुन्हा बघा, नक्की समजेल तुम्हाला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तसेच तुम्हाला जर अशाच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, व्हिडिओमध्ये कुठली व्हिडिओ पाहिजे ते. तेव्हापर्यंत नमस्कार.